प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून न्याहाळे गावचे ग्रामस्थ जव्हार येथे उपोषणाला बसले। जव्हार प्रांत ऑफिस समोर साखळी बेमुदत उपोषण सुरू करत प्रशासनाचा निषेध करत आहेत। जिल्हा परिषदेचे उपअभियंते यांनी काम बंदाचा आदेश दिल्यानंतर मात्र दिवसा काम बंद, रात्री बांधकाम सुरू हा प्रकार पाहावयास मिळतोय। त्यामुळे ठेकेदार सुद्धा असं का वागतो असाही प्रश्न ग्रामस्थांना पडलाय। हक्काचे ग्रामपंचायतचे कार्यालय पिंपळगाव या ठिकाणी बांधणाऱ्या प्रशासन ग्रामसेवकाच्या विरोधात हे साखळी उपोषणाचा लढा गावकऱ्यांनी सुरू केलाय। या ठिकाणी महिलांचाही मोठा सहभाग दिसून येतो। ग्रामपंचायतीची प्रशासकीय इमारत न्याहाळे बुद्रुक येथे न बांधता पिंपळगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे काम चालू केल्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत। अंदाजपत्रकामधील जागा न्याहाळे बुद्रुकची मंजुरी ही या ठिकाणी, मात्र बांधकाम चक्क पिंपळगाव येथे करण्याचा हा डाव राजकीय तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हे ग्रामस्थ सध्या उपोषणाच्या पावित्र्यात उतरले। अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता मात्र न्याहाळे बुद्रुकची आहे, मग ग्रामपंचायत कार्यालय पळवण्याचा हा प्रकार कशासाठी आणि कोणासाठी असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। न्याहाळे बुद्रुक या ठिकाणी 10वी पर्यंत शाळा असून याच ठिकाणी आरोग्य उपकेंद्र, पोस्ट ऑफिस, तलाठी कार्यालय असं एकत्रित कार्यालय झालं तर सेंटर म्हणून न्याहाळे बुद्रुक ठिकाणच महत्त्वाचे असल्याचे नागरिकांकडून मागणी होती। जाणून घेऊया ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया। ग्रामपंचायत कार्यालय दुसरीकडे बांधण्याचा घाट नेमका आहे तरी कोणाचा आणि ग्रामस्थांमध्ये फूट पाडणारा आहे तरी कोण? ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे। काय आज सर्व गावकरी तुम्ही न्याहाळ्याचे जमलेत, काय नेमकी मागणी आहे? सर, आमचा असा विषय होता की आमच्या न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायत ही खूप वर्षापासून आणि सुरुवातीची आहे। याच्यामध्ये जवळपास 16 पाडे असून महसूल गाव हे न्याहाळे बुद्रुक आहे सुरुवातीचं, आणि ग्रामपंचायतची स्थापना सुद्धा ही न्याहाळे बुद्रुक मध्येच झाली होती। आणि त्यानंतर आता आपण ग्रामपंचायतीचा नवीन इमारत बांधकामाचं एक चालू आहे, तर त्याच्यासाठी आपण आपल्याला तांत्रिक आदेश आणि प्रशासकीय मान्यता सुद्धा आपल्या नावाच्या असून सुद्धा, आणि त्याच्यानंतर आपल्या ग्रामसभेचा ठराव सुद्धा न्याहाळे बुद्रुकच्या नावाने असल्याने सुद्धा ते ग्रामपंचायतचं ऑफिस पिंपळगाव या ठिकाणी कोणत्या कारणावरून हलवण्यात आलेलं आहे किंवा बांधकाम चालू आहे? कोणती यंत्रणा आहे? जिल्हा परिषदमध्ये आहे की जिल्हा परिषद? PWD काम करते? जिल्हा परिषद. कधीपासून मंजूर होते टेंडर? काय टेंडर ऑक्टोबर काढलेलं आहे त्यांनी। अच्छा, मग तुम्हाला हे कधी माहिती पडलंय सर्व? मग नाही, ते टेंडर काढल्यानंतर मला समजलं ते का टेंडर त्यांनी पिंपळगाव केलं ना। प्रशासकीय म्हणत न्याहाळे बुद्रुक, तांत्रिक म्हणत न्याहाळे बुद्रुक, ग्रामसभेचा ठराव न्याहाळे बुद्रुक, जागा न्याहाळे बुद्रुक असताना टेंडर त्यांनी पिंपळगाव केलं ना, ते काम सुद्धा चालू केलेलं आहे। नंतर आम्हाला ते कळलं, त्यासाठी आम्ही टोटल पेपर आमच्या न्याहाळे असताना नावाने असताना ते पिंपळगावला ते काम अनलिगल काम चालू आहे। आमचं म्हणणं ग्रामपंचायत सध्या काम चालू आहे तिकडे। अजून कोणाकोणाला पाठपुरावा केलास आपण? सर बघा, इथे आपण पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांनी दिलाय, त्याच्यानंतर बांधकाम उपविभाग जव्हार आहेत त्यांना सुद्धा केलाय, कलेक्टर आहेत, सीओ साहेब आहेत, यांच्याकडे पाठपुरावा करून सुद्धा सर आपल्याला फक्त वरतून येते की काम बंद करण्याचा आदेश दिलेले आहेत, परंतु असं काहीही झालेलं नाही। रात्री म्हणजे जवळपास 10-11 रात्रीच्या दरम्यान ते रात्री काम करतात, रात्री कामं करतात। फोटो आपल्याकडे कामाचे आणि त्याचे सगळे आपल्याकडे पुरावे वगैरे आपल्याकडे आहेत असं। आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या न्याहाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचं कार्यालय न्याहाळे बुद्रुकमध्ये लाईन आउट काम करून देत नाही, तोपर्यंत आमचा हा जो बेमुदत उपोषण आहे हे काय आम्ही चालू म्हणजे बंद करणार नाहीत, चालूच ठेवणार।